चांगलीच पण जन्नत आहे हे कळालं आज बघा. रोहन काय चढायला त्याला त्रास व्हायलाय. जिमचं मनावर घ्यायला लागते आता तुला. हाय गाईज, वेलकम टू अनदर न्यू व्लॉग. आणि आता आम्ही आलोय गावात कवटेकन मध्ये आलेलो. दिवाळी झाली, सगळं झालं आणि आता सगळे भावंडे जमा झाल्यात. आणि घरात काय सांगितलं माहिती आहे का, आम्ही इथं मानमोडीला जाऊन आलो, पण खरं आम्ही चाललोय दुसरीकडेच. तर कुठं चाललोय ते तुम्हाला पण बघायचं असेल ना तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि फुल पाऊस पडलाय, आत्ता भिजल्यात, सगळी भिजल्यात. आणि चाललंय ही बंब्या भिजल्या आणि त्यानं मोका साधलाय बघा. रेनकोट घालून आले एकटाच. आणि आजारी माणूस राहिला बाजूला. आणि 5 किलोमीटर आलोय तर भिजलोय. पाऊस मोठा चालू आहे खूप. बघा आता कसं कसं जातोय आम्ही. आता घरच्यांना सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो ते मानमोडीत. आणि हे पोरगी बघा, ह्या पोरगीचं नाव काय आहे? आरू. काय पोरे. आणि आता स्वयंभूला आलोय काय. हाय गाईज. घरच्यांना सांगितल्याप्रमाणे आम्ही मानमोडी केली आणि घरचे आमचे चालल्यात आता. या 2 बहिणी आहेत माझ्या आणि ही बहिणीच पोरगी एडी खुळी. आणि घरात खोट सांगून आता ह्यांना सांगितले मानमोडी. आता आम्ही इथून पुढे कुठे जाणार आहे कुणालाच माहित नाही. घरी सांगा नाही कुणाला पण सांगा. एकत्र आली की आगाऊपणा करत असतात, त्यामुळे आम्ही जास्त वेळ ह्यांना एकत्र येऊ देत नाही शक्यतो. मॅडम पण पुण्यात आल्यावर कुठे यांना माहिती आम्ही असा विषय आहे. चला आता धप्पा द्यायचा आहे मित्रांनो. तर आमचं दुसरं डेस्टिनेशन सगळ्यांनी आता रिव्हील केले. दंडोबाला चालले आम्ही आता. चला धप्पा. तर गाईज आता घरात चालल्यात आमच्या. तर आता आम्ही चाललोय आता आमच्या कामासाठी. तर चला बसा रे गाडीवर, बसा लवकर बसा. गेलीत तर गेलेले आहेत. तर आता आपण आपल्या मार्गाला मोकळं. आणि घरात गाईज आता आम्ही आलोय बहुतेक हायवेला आणि रस्ता चुकला होता आमचा, तरी पण आलोय आम्ही आता. आणि हे पुढे 2 जण आहेत. तर चाललोय. आता तुम्ही नजाऱ्याचा आनंद घ्या. गाईज आता आपल्याला 5 किलोमीटर राहिले. आणि रोड बघितला का तुम्ही? मागं दाखवू रोड कसला आहे जरा. रोडची अवस्था आमचे 2 हेवी ड्रायव्हर आहेत मागा. आणि असा रोड आहे. आणि इथून 5 किलोमीटर रोड आता कसा आहे बघूया. घरातले तर आता फोन आलता, घरातले लागल्यात बोंबलायला आमच्या नावानं. तर आता बघूया किती वाजतात जायला. आत्ता किती 6 वाजले. आत्ता 6 अंधार पडणार आहे जाऊसपर्यंत आम्ही. तर चला दाखवतो तुम्हाला. गाईज फायनली रस्ता चांगला भेटलाय. 2 वाघ बघा कसे आहे. धप्पा मस्त आला काय. घरात जाऊन शिव्या काय शिव्या. गाईच आता दंडोबाच्या गारपुढे चालतो. तुम्हाला जर सपोर्ट मिळाल ना गारपुढनं गाडी आलं. आणि आता दंडोबाच्या डोंगरावर आहे आम्ही. आणि असा अनुभव पहिल्यांदाच बघायला दंडोबाला.
धुकं बघा किती आहेत, पूर्ण धुकं आहेत. जसं की आपण तामिनी घाट तिकडे जात होतो ना पुण्यात, सेम तोच सीन आहे. कधी वाटलं नव्हतं की दंडोबाला पण एवढं धुकं असतील, म्हणजे आपल्याला चांगलीच पण जन्नत आहे हे कळालं आज. बघा पुण्यात धुक्यात तोरणगडला गेलतो ना आपण, तोरणाचा व्लॉग बघितला असेल तर त्यात बघितलं ना धुकं, सेम तसं धुकं पडल्या. आणि पावसानं आता सगळं भिजल्या त्यामुळे थंडी वाजली. हे पुढं ह्यांनी फायदा केलाय, तर रिटर्न घालणार आम्ही आलो टी शर्ट वर फुल शर्ट वर. आता थंडी वाजायला लागल्या, तर बघूया आता थंडी वाजायला लागल्या, अंगावर टाटायला लागल्या आणि यांना मस्ती सुचायला लागल्या. तर बघूया आता, चला बंद कर. ठीक आहे. काय झाले दंडोबा देवस्थानला आणलो आहे काय जाता आम्ही. भीती आहे इथं हे कोकण आहे, कोकण आहे. त्या पाठून चार आणले आहे. पुढे बघ पुढे बघ पुढे बघ, गाड्या आणल्या मगर मुंगूस पुढलं गाड्या त्याला दाखव की त्याला दाख उलटा कर, कोण उलटा कर गाडी आली काय आलेलो आहे काय जाता आम्ही. काय झालं आहे पूर्णचा नाद आणलो आहे, तिथं सर्व जंगल आहे, वगैरे असतात इथे त्या टायमिंगला. असं काय एरिया तरी पण आम्ही आलो आहे तासाने. तर फायनली आलोय आपण तर जन्नत मध्ये आलोय. गाडी पार्किंग करतो काय आता. फायनली पोहोचलोय आम्ही दंडोबाच्या पायथ्याशी. तर काय वाटतंय गाईज, घरातल्यांना खोटं सांगून कसं वाटतंय. सांगून आलो आहे. मी आजारी आहे, हा आजारी आहे, तू आजारी आहेस काय. तो काय आजारी नव्हता, आम्ही आजारी होतो. पडणार आहे, आम्हाला काम न द्यायला जायचंय. आता अशी थंडी वाजायला लागल्या, कडकड आल्या. तर चला वर जाऊया आता, दर्शन घेऊया मंदिरात. चला आता गाईज, आता मंदिरात आलोय आम्ही. पायऱ्या मंदिरात कॅमेरा अलाउड नाही वाटतं, तर मंदिरात कॅमेरा अलाउड नाही वाटतं. हे बघा दंडोबाच्या महादेवाचे पिंड. दर्शन घेतो काय, चला. मंदिर बघायचं का, पूर्ण डोंगराच्या आत आहे. हे बघा, इकडं दाखवतो तुम्हाला. हे बघा किती जुनं काय माहिती नाही. इकडं अंधारच आहे सगळा, आणि हे अशी गुफा आहे, दाखवतो तुम्हाला. ही अशी पूर्ण गोल गुफा आहे. आता सेम आपण इकडं निघलो, हे तर मंदिर आहे इकडं. अशी गोल गुफा आहे. गुफेत कुठं तर पडायचं इथं गाईज. हे उभारलेत गुफेत 2 वाघ 3 वाघ उभारलेत. कसे आहेत गाईज, हे बघा. इथं पण महादेवाचं मंदिर आहे. आत काय जात नाही कोण. तर चला आता तिकडं वर जाऊया आपण. इथनं पायऱ्या ना, तिथनं वर जायला येते की. तिथं काय नाही, तिथं पण आहे पिंड आहे तिथं. आणि धुकं खूप वाढायला जाता, आणि जेवढ्या लवकर होईल तेवढं आम्हाला इथं हलायचं. हां डीम आहे, त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर इथनं आम्हाला जायचं आहे गाईज. तर आता चाललोय आम्ही वर. इथून वर काय बघ दाखवतो चला तुम्हाला गाईज. सांगलीतलं एक जन्नत. तर काय वाटतंय रोहन, मज्जा आली काय. आता घरात जाऊन मार खायला लागला तर पप्पांचा चालेल. काय मार खायचं म्हणतो खायचा. मी तर ना, मी सांगणार ह्यानीच नेलंय मला. मी जाणार बारक्या. मी झोपलेलो, मी 2 वाजता झोपलेलो, आणि ह्यानी उठवून आणले गाईज. पहिला इकडे जाऊया आपण. इथं झेंडा लावला तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रतीक, आपल्या भगवा झेंडा. धुकं एवढं पडलेत की असं वाटेल पाऊस यायलाय. अरे स्वर्गातच आलोयस.
स्वर्गात आलं स्वर्गात. इथं वर जायचं आपल्याला. वर जातं इथं. तर गाईज आता आपल्याला जायचंय तिथं. इथं जायचं इथं. तिथं जाते का बघूया आता. तुम्हाला तिथं वर जाऊन दाखवतो. चला गाईज. तर गाईज चालू झाल्यात आता हे हार. तर बडा राखीच गेला आमचा. बडा राखीच गेला वर. आता मी पण जातो. आत्ता निम्म्यात गेलाय. ए येतय. ए ढोल्या चढ. ए ढोल्या चढ. ढोल्याला चढाई न झाली आता. रोहन काय चढायला त्याला त्रास व्हायलाय. जिमचं मनावर घ्यायला लागते आता तुला. अरे फोन घ्या की. मी पण जातो. हे गेल्यात आता. हे आता बिल्लू सांडा चढतोय का नाही बघूया. हे बिल्लू सांडात दम भरलाय. ओय हे बिल्लू सांडाने वीट पाडली बघा ही. अरे पडचिल. तर रोहन चढलाय. आता मी पण जातो. चला आता मी आलोय वर. तर आता चाललोय वर. इथून वर जायला पायऱ्या आहेत छोट्या छोट्या. इथून आता थांबे. इथून आता या पायऱ्या आहेत. इकडे नो 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 नो. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. नीट धरून बार. आणि आता आलोय वर. जिथं बोललो तिथं आलोय गाईस. मला यायचं नव्हतं पण त्यांनी मला ओढून आणले. कसं वाटतंय पण इथे येऊन. आता हलव त्याबद्दल काय नाही. खाली जाताना भीती वाटली मला. नाही एवढं काय नाही. ढकलून जाताना खाली direct. हे मंदिर तिकडं भारी वाटायला ना. एक नंबर. असं वाटलेलं काय सांगलीत पण असं काय असेल. नाही असा सीन मी फक्त राजगडवर बघितलाय. राजगड तोरणं. राजगड तोरणा म्हणले. वाटलं नव्हतं एवढं भारी वाटेल. धुकं बघा किती आहेत. तिथं पण बसायसारखं आहे. तिथं पण जाऊया आपण. तिकडे नाही जायचं. तिकडे आहे पण असं नाही जायचं. पुढं अजून लय असं खाली पण लय बघायसारखं. पण नाही ना आम्हाला वेळेचं बंधन आहे. आमच्याकडे लाईट नाहीत महत्वाच्या. लाईट नाहीत आणि घरात आहे ना कॉलेज सांगितले. आणि एका मित्राचा बड्डे आहे तिकडे जायचा आहे समेतचा. तर बघूया आज संध्याकाळी तिकडे सोडतो पप्पा. तर काहीच तिथला आनंद घेतो. तर काहीच आता खूप धुकं झाल्यात. तर आता आम्ही दुसरं स्पॉट कुठे फिरणार नाही. तिथं आहे दिसतोय का तिकडं. तिकडं पण आहे पण इकडे जाऊ शकत नाही. घरात फोन यायला लागल्यात. तर चला आता महाराजांच्या झेंड्याला नमस्कार करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला. तर आता इथून डायरेक्ट कवटेकनला जाणार आहे आम्ही. कारण दुसरीकडे कुठं जायचं म्हणलेलो पण धुकं एवढं झाल्यात आणि वेळ पण व्हायला लागलाय खूप. शकत नाही आम्ही. तर चाललोय इथून आम्ही. तिकडने तर चला. आज घरात जाऊन शिव्या काय लागणार इथून उतरायचं कसं आता. कोण तर भूत होतं वाटतं. शकुनी आत्मा. कसा आहे बिल्लू सांडा कसा आहे. लागलं काय. उतरा उतरा. नाही मी खाली बसत होतो आम्ही. या फोन घे खाली या संख्या. थांब. ए दादा करतो पण व्हिडिओ पण करतो मी आता. मला उडी मारणार खाली. मला काय मोटर. तर गाईज हे 2 बैल खाली उतरलेत.
एक ह्यो आणि एक त्यो बिल्लू सांडा, कवटेकनचे बिल्लू सांडा आहेत ते दंडोबामध्ये हरवलेले आहेत. आता यांना घेऊन चाललोय आम्ही कारण यांचा खुराक संपला आत्ता. किती किती पाट्या खाल्ला तुम्ही दोघं? किती खाल्लास? काय बोलणार गाईज? अन्न नाही कोण आहे तुला लागलाय त्यांना काय ओळखणं झालं. रोहन काय वाटते? हो दादा घरी गाईज यांनी तोंड लपवायला दादा. तर चला आता आम्ही खाली चालू 2-3 आलोय. आता आम्ही इथून चाललोय गाईज कारण 6 वाजलं गाय आता अंधार पडलेला आहे. आणि घरात आता मार घरात खायचा जाताना आता बिबट्या वाघ वगैरे दिसायला नकोत म्हणजे कल्याण. कल्याण. आणि थंडी वाजणार आहे आता, भिजल्यात सगळे. तर घरात जाऊन मार खाणार आहे ह्यो. मी हा काय खाणार नाही कारण नाही हा सुट्टीला झालाय. आमच्या पप्पांचा पण फोन आला होता कुठायस म्हणून, रागात विचारत होते. तर बघूया घरात जाऊन काय होते ती. चोपणार आहे तुला आज. बेल्ट साईज बघ, साईज हिची सुचते किती बघा आता. मोटर डबल मोटर तर गाईज आम्ही चाललोय आता इथून. बघूया कुठं थांबलो तर तुम्हाला दाखवतो. 6:30 वाजल्यात पण असं वाटायला लागले की रात्रीचे 9-10 वाजल्यात. तर दंडोबाला कोणाला पावसाळ्यात यायचं असेल तर नक्कीच व्हिजिट करा. सांगलीपासून 25 किलोमीटर. चला या गाडीवरून आलतो आम्ही. आपली गाडी कुठे? 2871. त्यांना सांगितलं आम्ही इथनं आलो. 1838 या गाडीमुळं आम्ही इथं आलो आज. गाडी नसती तर आम्ही घरात बसणार होतो आज. चला गाईज आता आम्ही आहे तानंग फाट्याला आणि पुढं आहे आमच्या रोहन. आणि रोहनला यायला लागलं त्यांच्या पप्पाच फोन. तर आता त्याला दाखवलं. आता पप्पा त्याचं मारणार आहेत त्याला. चला पुढे गेलं दाखवलं काय तर. आता ते पप्पा सगळं बोलायला लागलं फोनवर. आणि पप्पा म्हणतोय तू बिना सांगता का गेला असतो ताप, तुला ताप आलाय काय फोनवर बोलायला. पप्पा काय म्हणलं फोनवर आलं मार. तर आता रोहनचा पप्पा रोहनला मारणार आहे. तर काहीच चला आम्ही पण मार खाणार आहे आमच्या पप्पांचा. ओ पकड 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 मग बंद कर आता. तर गाईज आता तुमचं घर राहिले 5 किलोमीटर फक्त. आणि आता चहा घ्यायला लागलोय कारण घरात आम्हाला जेवण मिळणार नाही आज. त्यामुळे इथं चहा प्यायला लागलोय. आमचं मोटर लागेल म्हणलं बिस्किटच खाऊन जाऊया. आणि फक्त चहा पिऊन जायचंय. गाईज घरात मारबीर खाल्ला तर दाखवतो उद्या तुम्हाला. तर बाय.